Good morning, friends. Today I am going to discuss about one poem, Money, by William H. Davis. It is the important poem in our syllabus, 12th English. प्रस्तुत कवितेमध्ये कवीनं पैशाला किती महत्त्व दिलं पाहिजे, खरा आनंद जर मिळवायचा असेल तर तो कशावर डिपेंड आहे याच्याबद्दलची चर्चा कवीनं प्रस्तुत कवितेमध्ये केलेली आहे. माझी सुरुवातीला एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. माझा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आवडला असेल तर आपल्या मित्राला देखील पाठवायला विसरू नका. प्रस्तुत कविता मनी ही खरोखर जर रिअल जीवनाचा अर्थ आपल्याला प्राप्त करायचा असेल तर पैशाला किती वेटेज आहे, किती वेटेज दिलं पाहिजे आणि खरा आनंद आपण केव्हा मिळवू शकतो याच्याबद्दलची चर्चा मनी या कवितेमध्ये विल्यम एच डेव्हिस यांनी केलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस अबाउट द पोएट विल्यम एच डेव्हिस. विल्यम एच डेव्हिस 1871 to 1940 was a Welsh poet and writer. He spent significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and street singer in England. After several years of wandering life, he published his first poem, The Soul's Destroyer and Other Poems. विल्यम एच डेव्हिस हे इंग्रजी साहित्यातील अत्यंत नामांकित असे कवी आहेत. त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये जीवनाचा आनंद आपण केव्हा आनंदी राहू शकतो याच्याबद्दलची चर्चा त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. वेल्स पोएट अँड रायटर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वेल्स लँग्वेज त्यांच्यासाठी लिहिलेली. He spent a significant part of his life as a tramp and hobo in the United Kingdom and the United States. त्यांचं बरंचसं लाईफ हे UK आणि US गेलेलं बघायला आपल्याला मिळतं आहे. ही बिकम पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे ते पूर्ण लिखाण हे कशावर डिपेंड आहे? पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. ते त्यांच्या करिअरमध्ये पेडलर म्हणजे ते पूर्ण फिरायचे गाणे गात इंग्लंडमध्ये. त्यांनी पूर्ण जीवनाचा अर्थ हा हिंडून फिरून तिथे घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ, बरेच वर्ष फिरल्याच्या नंतर गाणे गात जे काम मिळेल ते काम करायचं आणि बरेच वर्ष फिरल्याच्या नंतर त्यांनी पहिला त्यांचा व्हॉल्यूम पब्लिश केला, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स या नावाने. आणि प्रस्तुत कविता मनी इज टेकन फ्रॉम this volume. Then we have discussed about the poem. The title of the poem, Money. The present poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It when we do not have money or have lost our money, we realize how important the money is. पैशाचं केव्हा महत्त्व आपल्याला कळतं आहे आणि जीवनातला जर खरा आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर तो खरोखरच पैसे जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत का याची चर्चा प्रस्तुत कवितेमध्ये कवीनं इथं केलेली आहे. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी. आणि शेवटी कवितेच्या त्यांनी पैसे नसल्याच्या नंतर जी त्यांच्या लाईफमध्ये एक हॅपीनेस आलेला आहे त्याच्याबद्दलची चर्चा देखील याच्यामध्ये केलेली आहे. ती आपल्याला आता कविता सुरू केल्याच्या नंतर बघायचं. ॲट द एंड पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. इन शॉर्ट, मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड बट पोएट डज नॉट ॲक्सेप्ट दिस फ्यू. पैसा हा सर्वस्व आहे असं नाही. इन अदर वर्ड्स, money does not mean everything in life. It is the only medium to purchase our needs. But one cannot buy our happiness. It is in hurt. One can earn money but cannot happiness and satisfaction. पैसा हे सर्वस्व नाही अशा प्रकारची थीम या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळते. आनंदी राहण्यासाठी पैसाच लागतो असं नाही. पैशानं बरंच काही विकत घेता येतं परंतु पैशांनी
आनंद किंवा समाधान हे आपल्याला विकत घेता येत नाही. अशा प्रकारची साधारणतः थीम कवितेमध्ये आहे. आता नेमकं कवितेमध्ये कशाबद्दल चर्चा आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड लाऊड अँड देन आय विल एक्सप्लेन स्टांजा बाय स्टांजा ऑर लाईन बाय लाईन. प्रस्तुत कविता मनी ही 5 कडव्यांची आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4 लाईन, अशा टोटल 20 लाईन्स आर देअर. मनी. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. Next. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this false world know. Next stanza. Much have I thought of life and seen, how poor men's hearts are ever light, and how their views do hum like bees about their work from morn till night. Next stanza. So when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. Last stanza. When I had money, oh, my many friends proved all untrue, but now I have no money, oh, my friends are real, though very few. विल्यम एच डेव्हिस. प्रस्तुत कविता मनी ही विल्यम एच डेव्हिस यांची 5 कडव्यांची. प्रत्येक कडव्यामध्ये, प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन आपल्याला तिथं बघायला मिळतात. आणि कवीनं खरा जीवनाचा आनंद जर मिळवायचा असेल तर काय महत्त्वाचं आहे? खरोखरच पैशाची गरज आहे का, की ज्यामुळे आपण जास्त आनंद मिळवायचा असेल तर जास्त पैसे कमवले पाहिजेत? हे जे एक सूत्र आहे ते योग्य आहे का, याच्याबद्दलची चर्चा स्वतःच्या अनुभवातून कवीनं इथं दिलेली आहे. इट इज अ वन टाईप ऑफ नरेटिव्ह पोएम. नरेटिव्ह टेक्निक इज देअर. ग्लोसरी. सम हार्ड वर्ड्स आर देअर. पेडलर मीन्स फिरणारा, कामासाठी भटकंती करणे, किंवा मायग्रंट ज्याला आपण म्हणतो, फिरणे इकडून तिकडे तिकडून इकडे कामासाठी. ट्रुम्पेट, अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, ज्याला आपण मराठीमध्ये तुतारी असं म्हणतो, ते एक वाद्य आहे. हम मीन्स सिंग विथ क्लोज्ड लिप्स, गाणे पुटपुटणे, मनातली मनात गाणे म्हणणे, त्याला काय म्हटलं जाते? हम. त्याच्यानंतर ट्रॅम्प मीन्स द स्ट्रीट इन सर्च ऑफ वर्क. ट्रॅम्प म्हणजे काम शोधत हिंडणे, त्याला ट्रॅम्प असं म्हटलेलं आहे. होबो मीन्स मायग्रंट वर्कर. मायग्रंट, जिथं काम मिळेल तिथे जाणे, स्थलांतरित करणे. होबो मीन्स. फ्रॉम, FROWN, फ्रॉम मीन्स काय? टू रिंकल ब्राउज, म्हणजे किरकिर करणे. जसं श्रीमंत लोक आनंदी राहत नाहीत, म्हणजे काळजीमध्ये राहणे, चिंता करणे, त्याला टू रिंकल ब्रोज, त्यालाच फ्रॉम असं म्हणतात. देन आय विल एक्सप्लेन स्टांजा बाय स्टांजा. देर इज फर्स्ट स्टांजा, मनी. When I had money, oh, I knew no till I went poor. I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. There is first stanza. In the first stanza, poet depicts at the beginning of the poem, money had no happiness when he had money. कवी म्हणतो, जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता तेव्हा मी आनंदी नव्हतो. पैशावर आनंद आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पहिल्या लाईनमध्ये, पहिल्या स्टांजामध्ये, पहिल्या लाईनमध्ये कवी काय म्हणतो? व्हेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. द पोएट had no happiness when he had money. He had to keep it hidden from those people who pretended to be his friends, who came knocking all the day to his door. For many a false man as a friend came knocking all day at my door. प्रस्तुत कवितेमध्ये कवी पहिल्या कडव्यामध्ये सांगतो, जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता तेव्हा मी आनंदी नव्हतो. जेव्हा माझ्याकडला पैसा कमी झाला
तेव्हा मात्र मला माझ्या जीवनामध्ये खरा आनंद मिळायला तिथं लागला. वेन आय हॅड मनी, मनी ओ पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे. ओ मीन्स पॉझिटिव्हली, तो होकारार्थी मीनिंग आहे, आशावादी दृष्टिकोन तिथं ठेवलेला आहे. माझ्याकडं वेन आय हॅड मनी, माझ्याकडे भरपूर पैसा होता. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. परंतु मला जीवनातला आनंद हा केव्हा मिळायला लागला, जेव्हा मी गरीब झालो, माझ्याकडे पैसे कमी झाले. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. आणि जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे होते तेव्हा बरेचसे मित्राचं ढोंग करून माझ्या दाराला येऊन मित्र होण्याचा प्रयत्न करणारे लोक, म्हणजे जे काही फ्रेंड आहेत ते होते. अशा प्रकारची थीम पहिल्या स्टांजामध्ये कवीनं इथं दिलेली आहे. म्हणजेच जीवनामध्ये जास्त आनंदी राहायचं असेल तर जास्तीचा पैसा असलाच पाहिजे असं नाही, असं या कवितेच्या पहिल्या स्टांजावरून, त्या अर्थावरून आपल्याला तिथं कवीनं इथं दाखवून दिलेलं आहे. इट इज वन टाईप ऑफ नरेटिव्ह पोयम. कवीनं त्याच्या जीवनामधला त्याला आलेला अनुभव इथं कवितेच्या रूपानं आपल्यासमोर दिलेला आहे. नेक्स्ट स्टांजा और सेकंड. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स a trumpet that he must not blow, because a man is dead. I dare not speak to let this false world know. In the second stanza, poet compares his experience to a child who has given a trumpet. Trumpet means तुतारी, एक वाजवण्याचं वाद्य आहे, त्याचं नाव आहे. But he could not blow it because there has been a death. He was afraid of being cheated by those who call themselves his friends. पहिल्या ओळीमध्ये, या दुसऱ्या स्टांजामध्ये कवीनं स्वतःची तुलना, त्याचा आलेला अनुभव एका मुलासोबत इथं कम्पेअर केलेला आहे. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. त्यानं एका छोट्या मुलासोबत स्वतःच्या अनुभवाची तुलना केलेली आहे. काय केलेलं आहे? तुलना. अ ट्रुम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. एखाद्या छोट्या मुलापाशी एक तुतारी आहे, परंतु तो तुतारी मात्र तो वाजू शकत नाही. का वाजू शकत नाही? बिकॉज अ मॅन इज डेड. म्हणजे कोणीतरी तिथं निघून गेलेले कायमचं. आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि त्याच्यामुळं त्या दुःखामध्ये तो एक अनहॅपी इन्सिडेंट असल्यामुळं तो तुतारी असूनही तो वाजू शकत नव्हता. म्हणजे पैसे असले म्हणजेच आपण आनंदी असतो असं नाही. हाही एक इनडायरेक्टली मॅसेज याच्यामध्ये कवीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिकॉज देअर हॅज बीन अ डेथ ही वॉज अफ्रेड ऑफ बीइंग चिटेड बाय दोज हू कॉल देमसेल्व्स हिज फ्रेंड्स. नेक्स्ट स्टांजा. Much have I thought of life and sin. Much have I thought of life and sin. How poor men's hearts are ever light, and how their views do hum like bees about their work from morn till night. In the third stanza, poet says that I have tried to experience the real meaning of life from at that time. Poet watched those who do not excess value the money are light-hearted and their life is satisfied and happy. Women in poor family are also happy and satisfied with their work as morning to night. कवीनं त्याचा अनुभव, खरोखर जर जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल, जो आनंद आपल्याला गरीब असतेवेळी मिळतो तो आनंद श्रीमंतीमध्ये आपल्याला मिळवता येत नाही. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन. मी तसे बरेच अनुभव बघितलेले आहेत, उपभोगलेले आहेत. हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. खरोखर गरीब माणसांचं हृदय हे किती हलकं असतं. शब्द काय वापरलेला? हर्ट्स आर एव्हर लाईट. ते आनंदी असतात. कसल्याच प्रकारचं दडपण, कसल्याच प्रकारचं प्रेशर त्यांच्या मनावर आपल्याला बघायला मिळत नाही. अँड हाऊ देअर व्ह्यूज डू होम लाईक बीज. आणि त्यांच्या घरातल्या स्त्रिया देखील एक त्यांच्या आनंदामध्ये, काम करण्यामध्ये मग्न असतात. अशा प्रकारची थीम इथं कवीनं दिलेली आहे. अबाउट दिअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आणि त्यांच्या घरच्या स्त्रिया देखील त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या कामामध्ये मग्न असतात, परंतु त्या मात्र आनंदी, सॅटिस्फाईड आणि हॅप्पी अशा प्रकारचे आपल्याला तिथं बघायला मिळतात. नेक्स्ट.
fourth stanza. So, when I hear these poor ones laugh, so when I hear these poor ones laugh, and see the rich ones coldly frown, poor men think I need not go up, so much as rich men should come down. In the fourth stanza, poet depicts that poor men are able to love easily, while the rich are worried. It is suggest us, the poet wonder that it is the rich who should experience poverty and not the poor who should become rich. In other words, rich man should come down for the happiness and satisfaction. या कवितेच्या चौथ्या कडव्यामध्ये कवीनं गरीब लोकांच्याबद्दलची चर्चा आणि खरोखरच गरीब लोक ते सहजपणे हसू शकतात असं इथं सांगितलेलं आहे. पुअर मेन आर एबल टू लव इझिली, सहजपणे हसू शकतात, परंतु त्याबरोबरच श्रीमंत व्यक्ती मात्र ह्या चिंतित असलेल्या आपल्याला तिथं दिसतात, कारण त्यांच्यावर प्रेशर असतं, काळजी कोणती तरी त्यांच्या डोक्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. इट इज सजेस्ट अस, द पोएट वॉन्डर दॅट इट इज द रिच हू शुड एक्सपिरियन्स पॉवर्टी. त्याच्यामधून एक सुचवलेलं आहे, काय सुचवलेलं आहे? नॉट द पुअर हू शुड बिकम रिच. गरिबांनी श्रीमंत होण्याची गरज नाही आनंद मिळवण्यासाठी, तर श्रीमंतांनीच आनंद जर मिळवायचा असेल तर गरीब होण्याची आवश्यकता आहे. इट मीन्स इन अदर वर्ड्स, रिच मेन शुड कम डाऊन फॉर हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. श्रीमंतांनी वरून खाली आलं पाहिजे आनंद मिळवायचा जर असेल तर, परंतु गरिबांनी खालून वर जाण्याची आवश्यकता नाही. हा मॅसेज, हा एक संदेश कवीनं इथं दिलेला आहे. म्हणजे जीवनामध्ये जर खरोखरच आनंदी राहायचं असेल तर पैशाची कितपत आवश्यकता आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं आहे. म्हणजे खरं रिअल हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन जर कुठं असेल तर ते पुअर फॅमिलीमध्येच आपल्याला बघायला मिळतं आहे. जेवढं पुअर फॅमिलीमध्ये बघायला मिळतं आहे तेवढं रिच फॅमिलीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. ही देखील चर्चा कवीनं या कडव्यामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. फिफ्थ अँड लास्ट स्टांजा. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. विल्यम एच डेव्हिस. हा शेवटचं कडवं. In the fifth, at the last stanza, poet, means the narrator, again emphasizes that when he was rich, the people who claimed to be friends were actually false, but now he has no money. He has real friends who are few. शेवटच्या कडव्यामध्ये कवीनं पुन्हा एकदा when I had money, म्हणजे पहिलीच लाईन शेवटी देखील शेवटच्या कडव्यामध्ये पहिल्याच लाईनमध्ये घेतलेली आहे, कारण कवितेची सुरुवात देखील याच ओळीनं झाली आहे. when I had money, जेव्हा माझ्याकडे पैसे होते. when I had money, oh, जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे होते. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. मला बरेचसे जे काही मित्र जे आहेत, जे लोक आहेत, ते मित्र आहेत असं ढोंग करून माझ्याकडे जे येत होते ते मात्र खरे नव्हते. अनट्रू, फॉल्स होते, ते चुकीचे होते, खरे नव्हते. बट नाव, परंतु आता आय हॅव नो मनी, माझ्याकडं पैसे नाही आहेत, माझ्याकडं पैसे कमी आहेत. बट नाव आय हॅव नो मनी, ओ माय फ्रेंड्स आर रिअल, दो व्हेरी फ्यू. आज माझ्याकडं पैसे नाहीत, परंतु जे काही मित्र आहेत ते खरे आहेत, थोडेच आहेत पण खरेच आहेत. हा देखील संदेश इथं कवीनं देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच प्रस्तुत कविता ही 5 कडव्यांची, प्रत्येक कडव्यामध्ये 4-4 लाईन, अशा 20 लाईन्स आर देअर. आणि त्याच्यामध्ये कवीनं दाखवून दिलेले जीवनामध्ये जर खरा आनंद कोण मिळवत असेल तर त्या पुअर फॅमिलीमध्ये जेवढा आनंद आपल्याला, जेवढं सॅटिस्फॅक्शन बघायला मिळतं तेवढं रिच फॅमिलीमध्ये, रिच पीपलमध्ये बघायला मिळत नाही. अशा प्रकारचं एक थीम, त्याला आपण क्रिटिकल ॲनालिसिस किंवा अप्रिसिएशन असं म्हणून ते आहे. आता अप्रिसिएशन इन शॉर्ट मनी या कवितेचं आपल्याला इथं बघायचं आहे. William Davis is one of the Welsh poet and writer. He spent a significant part of his life in United States. He became peddler and street singer in England. The present poem has taken from the first his volume,
द सोल्स डिस्ट्रॉय अँड द अदर पोएम्स. प्रस्तुत कविता ही त्यानं जो त्याचा एक कॉलम पब्लिश केलेला आहे पहिलाच, कॉलमचं काय नाव आहे, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. हा जो व्हॉलम पब्लिश केलेला आहे त्या ग्रंथातून ही कविता घेतलेली आहे. हा कवी विल्यम डेव्हिस, त्याचं भटकंतीमध्ये जीवन तिथं गेलेलं आहे, त्याला बरेचसे अनुभव आलेले आहेत आणि आलेले अनुभव त्या कवीनं या कवितेमध्ये इथं एक्सप्लेन किंवा डिपिक्ट्स वर्णन केलेले आहेत. म्हणजे खरा आनंद हा केव्हा मिळतो, पैसे असल्यावर का पैसे नसल्यावर, याची चर्चा याच्यामध्ये कवीनं केलेली आहे. सॉरी. द प्रेझेंट पोयम मनी इज इन नरेटिव्ह फॉर्म. इट्स टायटल सजेस्ट अस दॅट इट्स व्हॅल्यू डिफर फ्रॉम पुअर अँड रिच. कवितेचं जे टायटल आहे मनी एक नरेटिव्ह फॉर्म आहे. कवीनं विल्यम डेव्हिसनं त्याला आलेला अनुभव इथं एक विषेद केलेला आहे, एक आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तो काय म्हणतो बघा, हॅपीनेस इज नॉट डिपेंड ऑन द मनी. हॅपीनेस इज नॉट डिपेंड ऑन द मनी. द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. आनंद हा पैशावर अवलंबून नाही. इन अदर वर्ड्स, when we do not have money, we realize how important the money is. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं असेल तर कवी काय म्हणतो, आपल्याला पैशाचं महत्त्व केव्हा कळते, जेव्हा आपल्याकडं पैसे नसतात तेव्हा. बट इट डझंट मीन लॅक ऑफ मनी इज लॅक ऑफ हॅपीनेस. परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपल्याकडं पैसे नाहीत म्हणजेच आपण आनंदी नाहीत. आनंद, हॅपीनेस आणि मनी ह्या वेगवेगळ्या दोन कन्सेप्ट आहेत. मनी इज इफेक्ट ऑन बिहेवियर ऑफ ह्युमन लाईफ. The poet compares the happiness in the life of rich and poor man. And lastly, the poet suggests us happiness is not depend on the richness. कवीनं शेवटी हेही सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे की जास्तीचा आनंद हा जास्तीच्या पैशावर अवलंबून आहे असं नाही, तर तो आनंदी राहण्यासाठी त्याला आपण आतूनच समाधानी असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं अप्रिसिएशन, अशा प्रकारची थीम आपल्याला या कवितेमध्ये बघायला मिळते. The poem has 5 stanzas. As I told you, each stanza has 4 lines. It means 20 lines are there. The language of poem is simple but rich in poetic devices. कविता 5 कडव्यांची आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4-4 लाईन अशा 20 ओळी तिथं आहेत. कवितेचं टायटल आपल्याला मनी एक सिम्पल दिसतंय, परंतु द लँग्वेज ऑफ पोएम इज सिम्पल बट रिच इन पोएटिक डिव्हायसेस. There are 7 or 8 syllable lines. The rhyme scheme and lend rhythm. Poet uses simile, repetition, antithesis, etc. for the effective understanding. कवीनं बरेचसे फिगर्स ऑफ स्पीच देखील इथं इफेक्टिव्ह अंडरस्टँडिंगसाठी वापरलेले आपल्याला बघायला मिळतात. विच इज स्ट्रेसेस ऑन द वे मॅन गिव्स मनी टू मच व्हॅल्यू व्हेन इट ॲक्च्युअली टेक्स अवे आवर हॅपीनेस. म्हणजे मानव खरोखर किती पैशाला जास्तीचं व्हॅल्यू, एक्सेसिव्ह ग्रीड इज अ डेंजरस असं म्हटल्यासारखं, जास्तीचे हवी धोकादायक आहे, तसं जास्तीचं व्हॅल्यू काही लोक जीवनामध्ये पैशाला देतात आणि हॅपीनेस गमावून बसतात कायमचा. द प्रेझेंट पोयम गिव्ज अस वन मॅसेज. प्रस्तुत कवितेमधून संदेश आपल्याला देण्याचं काम कवीने केलेलं, तो कोणता आहे, मनी डज नॉट ब्रिंग हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. तर तो संदेश कोणता आहे, हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शन हा पैसा देऊ शकत नाही. आनंद आणि समाधान हे पैशावर अवलंबून नाही. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश कवीनं इथं आपल्याला दिलेला आहे. द पुअर पर्सन इज हॅपी अँड सॅटिस्फाईड फाईल रिच पर्सन आर वरीड अँड डिससॅटिस्फाईड. जे आनंद आणि समाधान गरीब फॅमिलीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, तोच आनंद आणि तेच समाधान श्रीमंत फॅमिलीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. इट मीन्स happiness and satisfaction is not only depend on money. Money is the only a medium to purchase our needs, but happiness and satisfaction is in heart. पैसा हे एक माध्यम आहे काही खरेदी करण्याचं, परंतु आनंद किंवा समाधान खरेदी करण्याचं ते माध्यम नाही. हा अत्यंत अमूल्य असा संदेश कवीने इथं आपल्याला दिलेला आहे. Money is the only medium to purchase our basic needs, but happiness and satisfaction is in heart.
खरं समाधान आणि खरं जर आनंद राहायचा असेल तर ते आतूनच राहावं लागते, पैशावर डिपेंड नाही. ही महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला बघायला मिळते. मनी कॅन बी स्टोलन बट हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन कॅन नॉट बी स्टोलन. पैसा कोणी चोरून नेऊ शकेल, परंतु समाधान आणि जो आनंद आहे ते मात्र कोणी चोरू शकत नाही. तो आतूनच आपल्याला मिळतो. वन कॅन अर्न मनी बट नॉट सॅटिस्फॅक्शन. आपण पैसे कमवू शकतो, पैसे विकत घेऊ म्हणजे मिळवू शकतो, परंतु आनंद आणि समाधान हे विकत घेता येत नाही किंवा पैशावर मिळवता येत नाही. अशा प्रकारचा संदेश कवीनं देण्याचं काम इथं केलेलं आहे. थँक्स मित्रहो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना पाठवा. अशीच नवनवीन व्हिडिओ मी जे काही तयार करणार आहे, जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. वन्स अगेन थँक्स.